बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेस गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मुंबईमध्ये 2,500 जणांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणामध्ये जुहू पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली खाती उघडून ती खाती सायबर गुन्हेगारांना विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे। या घोटाळेबाजांनी मुंबईमधील वेगवेगळ्या भागातील 2,500 जणांना गंडा घातला आहे। विशेष म्हणजे गुजरातमधून 2,500 मुंबईकरांना हा गंडा घालण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा गुजरातमधील सुरतमधील असून त्याने मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना लक्ष्य केलं। मुंबईतील नेहरू नगर, डीएन नगर, धारावीमधील नागरिकांना या टोळीने गंडा घातल्याची माहिती पोलिसांनी दिली। दर महिन्याला तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये मिळतील असे सांगून या टोळीने अनेकांच्या नावाने बँक खाती सुरू केली असे वृत्त मिड डेने दिलं आहे। त्यांनी बँक खाती सुरू करणाऱ्यांना सुरुवातीला 1,000 रुपये दिले, तसेच उरलेले 500 रुपये पुढील काही महिन्यांमध्ये तुम्हाला मिळतील असं सांगितलं। मात्र आरोपींनी नंतर ही खाती सायबर गुन्हेगारांना आणि मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्या आरोपींना परस्पर विकून टाकली। यामध्ये विशेष बाब म्हणजे पुरुषांच्या नावाने देखील खाती उघडण्यात आली आहेत। जुहू पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये काही बँकांनी व्हेरिफिकेशन आणि इतर पात्रता तपासून पाहिली नाही। खास करून चाळीत राहणाऱ्या खात्यांचं व्हेरिफिकेशन झालं नाही। पोलिसांनी आतापर्यंत 100हून अधिक खाती बंद केली आहेत। विशेष म्हणजे नावाप्रमाणे लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी असताना देखील अनेक पुरुषांच्या नावाने खाते सुरू करण्यात आली होती। तुम्हाला देखील या योजनेअंतर्गत महिन्याला 1,500 रुपये मिळतील असं फसवणूक करणाऱ्या टोळीनं सांगितलं होतं। नेमकं हे प्रकरण कसं समोर आलं? नेहरू नगरमध्ये राहणारा 22 वर्षीय मजुरी करणारा वलीक सय्यद खान याने या प्रकरणामध्ये विले पार्ले पश्चिम येथे तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे। वलीकच्या पत्नीला 13 फेब्रुवारी रोजी परिसरातील काही जणांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 1,500 रुपये मिळतात असं सांगितलं। सिम कार्ड वापरून बँक खातं सुरू करा आणि तुमचा आधार कार्ड तसेच पॅन कार्डची फोटोकॉपी द्या असं वलीक आणि त्याच्या पत्नीला सांगण्यात आलं होतं। वलीकने पत्नी बरोबर बँकेत जाऊन तिचं खातं उघडून घेतलं। त्यानंतर या टोळीच्या माध्यमातून खातं उघडलं। त्या टोळीतील आरोपीने वलीकला 1,000 रुपये दिले। 15 फेब्रुवारी रोजी वलीकने पुन्हा एकदा या व्यक्तीला फोन करून इतर काही जणांची खाती उघडायची असल्याचं सांगितल्यानंतर या टोळीतील सदस्य नेहरू नगरमध्ये आला। मात्र त्यावेळी स्थानिकांनी या व्यक्तीवर संशय आल्याने स्थानिकांनी जुहू पोलिसांना याबद्दल माहिती दिली। पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित जवान यांनी तातडीने या ठिकाणी दाखल झाले। संशयितेला ताब्यात घेतलं। त्यावेळी आरोपीची ओळख पटली। अविनाश कांबळे नावाचा हा 25 वर्षीय तरुण वसईचा रहिवासी असून त्याने फाल्गुन जोशी, रितेश जोशी, प्रतीक, श्रुती, रवी राऊत यांच्या आदेशानुसार खाते उघडून दिल्याचं पोलिसांनी सांगितलं। त्याने प्रत्येक खात्यामागे आपल्याला 4,000 रुपये दिले जायचे अशी देखील कबुली दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी जुहू पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची एक टीम तयार केली। या टीमच्या तपासामध्ये कांबळे हा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या अशिक्षित लोकांना लक्ष्य करायचा असं दिसून आलं। खातं उघडल्यानंतर ही टोळी खात्याशी संलग्न सिम कार्ड, कागदपत्र ज्यात पासपोर्ट, आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारख्या महत्वाच्या कागदपत्रांची प्रत घ्यायचे। त्यानंतर कांबळे हे खाते रितेश जोशी, श्रुती राऊत आणि फाल्गुनी जोशी यांना विकायचा। यामध्ये कोट्यावधींचा व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी बँकाशी संपर्क साधून खाती गोठवली आहेत। त्यांनी श्रुती राऊतच्या घरावर छापा मारला असून तिच्याकडे अनेक पासबुक, डेबिट कार्ड आणि सिम कार्ड सापडले। फाल्गुनी जोशीलाही अटक करण्यात आली असून तिच्या घरी अनेक पासबुक सापडले। पोलिसांनी गोठवलेल्या 100हून अधिक खात्यांमध्ये 19,43,779 रुपये आहेत। या खात्यांवरून कोट्यावधींचे व्यवहार झाले। ही खाती सायबर गुन्हे आणि मनी लॉन्ड्रिंग बरोबरच काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी वापरली जायची। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।